ज्येष्ठ पुरोगामी नेते स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार उमेश सूर्यवंशी लिखित लीडर या पुस्तकातून मांडण्यात आलेत. लीडर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुस्लिम बोर्डिंग इथं पार पडला. यावेळी शाहीर सदाशिव निकम यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं कष्टकऱ्यांशी असलेलं नातं उपस्थितांसमोर मांडलं. यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सचिव भालचंद्र कांगो, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उमेश सूर्यवंशी लिखित लीडर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आजच्या राजकीय परिस्थितीत लीडर कसा असावा हे समजण्यासाठी लीडर हे पुस्तक उपयोगी ठरेल असं सांगत, नव्या पिढीसाठी लीडर हे पुस्तक प्रेरणादायी आणि ऊर्जेचा स्रोत ठरेल असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. मला वाटते आजच्या राजकारणामध्ये लीडर या व्याख्येला फार महत्त्व आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर नेमकं लीडर कसा असतो याचं उदाहरण किंवा शिकवण लोकांना, नव्या पिढीला या ठिकाणी मिळेल, ज्याचा उल्लेख मगाशी ताईंनी केला. आज सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत याच्यावर लिडरशिप करू लागलेली अशी वास्तवता आज या जगामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु त्यातले वैचारिक आणि विचाराला पक्के किती आहे हे सांगणं कठीण आहे. पानसरे साहेबांचं मला लहानपणापासून आठवत आहे. 25-30 वर्षापूर्वी कसबा वाड्यात एक भाषण होतं आणि समोर 10 लोक होते आणि मी होतो 11वा. तिथं मागं उभा राहिलो. हे शाळेत असतानाच सांगतो. आणि भाषण त्यांचं 1 तासभर या ठिकाणी होतं. म्हणजे विचार किती प्रबळ आहे व्यक्तिमत्वाचा हे त्या काळापासून त्यांना आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी बघत आले. आणि म्हणून आज उमेशरांच्या माध्यमातून हे पुस्तक येते तुम्हाला सर्वांनाच हे प्रेरणादायी असणार आहे, एक ऊर्जेचा स्रोत असणार आहे. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तळागाळातील कष्टकऱ्यांसाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. त्यांचे विचार विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पिढीला नक्कीच लीडर हे पुस्तक उपयुक्त ठरेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सचिव भालचंद्र कांगो यांनी बोलताना ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कृती आणि अभ्यासातून अंधभक्त नव्हे तर विचारवंत भक्त निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं असं प्रतिपादन कांगो यांनी केलं. स्मिता पानसरे यांनी गोविंद पानसरे ही एक व्यक्ती नव्हती तर विचारधारा होती. कृतिशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी लेखक उमेश सूर्यवंशी यांनी देखील मनोगत व्यक्त करत लीडर पुस्तकाची माहिती दिली. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कॉम्रेड दिलीप पोवार, सुभाष लांडे, SB पाटील, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, संभाजीराव जगदाळे, प्राचार्य TS पाटील, रवी जाधव, ऋषिकेश पाटील यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.